की रात्री बेरात्री शेतात जातात आमचे माणसं, तर त्यांना म्हणजे आता गावात अफवा किंवा आहे असं समजून घ्या, बिबट्या आलेला आहे असं सर्वजण सांगतायत. तर मग उद्या लुटून जर कधी आमच्या माणसांना काही झालं तर जिम्मेदारी MSC बोर्ड राहील. आम्ही त्याच्यासाठी आलेलो म्हणून आम्हाला दिवसा लाईट पाहिजे, रात्री कमी पाहिजे. शिरपूर तालुक्यातील खर्दे परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या गैरसोयीबद्दल महावितरणकडे लेखी अर्ज देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या रात्री उशिरा 9 ते पहाटे 5 या वेळेत दिला जाणारा वीज पुरवठा शेती कामासाठी अत्यंत गैरसोयीचा असून तो दिवसा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आपल्या अर्जात केली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या शिवारात सध्या सुरू असलेल्या सिंचन हंगामात रात्री अंधारात शेती कामं करणे कठीण होत आहे. शेतातील बिबट्या आणि तरस यासारख्या वन्य प्राण्यांचा धोका, पाण्याचे योग्य व्यवस्थापन न होणे तसेच सुरक्षिततेचे वाढते संकट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या खर्दे परिसरातील वीज पुरवठा वेळ रात्री 9 ते पहाटे 5 असा आहे. मात्र त्यावेळेत शेतकऱ्यांना मोटार पंप सुरू करणे, पाण्याचे नियोजन करणे यात अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सकाळी 8 ते संध्याकाळी 4 या वेळेत वीज पुरवठा द्यावा अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा इशारा देत त्यांनी म्हटले आहे की आमची मागणी तातडीने मान्य न झाल्यास आम्हाला पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडले जाईल. दरम्यान या निवेदनाची दखल घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर आपल्या परिसरातील बिबट्याची कैफियतही खर्दे परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभाग शिरपूर येथे राहुल घरटे सहाय्यक वनसंरक्षक यांच्याकडे मांडली. त्यांनी लागलीच बिबट्याच्या आदिवासी क्षेत्रात पिंजरा लावण्याविषयी सूचना केल्यात. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. तो गस्ता वगैरे वाढवतो. कोपऱ्यात तुम्ही शेतात वगैरे जाताना ना एकटं दुखतं काही कोणी जाऊ नका. जाताना रस्त्यामध्ये तुम्हाला काठी वगैरे बरोबर असू द्या. मोबाईलवर गाणे वगैरे वाजवत वगैरे असं जायचं, आवाज करत जायचं. म्हणजे बिबट्या तुम्ही जात असताना असं वाटायला नको की तुम्ही एकटे आहात आणि ते त्याचं शिकार आहे असं वाटल्याने तो तुमच्यावर अटॅक करू शकतो. आम्ही सलदार लोकांना पाठवतो तिथं आणि सलदारला जर काही झालं तर मग ती जिम्मेदारी कोण घेईल? आता तोपर्यंत कसं आहे, ही आपली राष्ट्रीय संपत्ती, तो काही वन विभागाचा आहे असं नाहीये. हा तुमचा पण आहे, आमचा पण आहे. काम आहे, उपाययोजना आम्ही करू, पण तुम्ही पण आपलाच तो प्राणी आहे, त्याला वाढवणं, संवर्धन करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे पण लक्षात ठेवून तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. आपण 3 आणि 4 दिवसाची शिफ्ट लावली, म्हणजे 3 दिवस रात्रपाळी राहील, 4 दिवस दिवसपाळी राहील, बरोबर. एक आपल्याला जेवढी ॲडजस्टमेंट करता येते तेवढी ॲडजस्टमेंट आम्ही ह्या क्षणाला करून दिली. दुसरी गोष्ट, आपल्या उंटावर सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत शासनाच्या, त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे सोलर फीडर्सचं म्हणा, काय म्हणा, 12 दिवसा आपण 5चा ट्रान्सफॉर्मर 10 MVAचा करतोय. इकडे आपण सोलरसाठी पण हिंगोणीकडे जागा शोधून ठेवलेली आहे, त्याचंही काम लागेल, बरोबर. त्याबद्दल अजून काही माहिती आहे, ते प्रकरण कुठे काय की अजून काय करता येऊ शकतं ही माहिती घेऊन मी आपल्या गावातले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना कळवतो. म्हणजे आपल्याला त्याच्यावर काय तोडगा काढता येईल ते आपण काढू.